नमस्कार, मी अनिल दुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. आमदार संजय गायकवाड आणि भोंदू धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई करा. ब्लॅक पॅंथर पक्षाची मागणी. उदासीनपणामुळे महाराष्ट्रात भोंदूगिरी आणि झुंडशाही अस्तित्वात येत आहे. त्यामुळेच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वरीचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर व्यक्तिचुकीची व आक्षेपार्ह विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाचा आणि समाज प्रबोधन करणाऱ्या विचारवंताचा अपमान करत आहेत. हे पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई करावी. पुरोगामी महाराष्ट्राला वाचवावं याबाबतचं निवेदन चंदगड नायब तहसीलदार विलास पाटील व पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांना ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीनं देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनसामान्यापर्यंत पोहोचवला. मात्र या पुस्तकाचं कोणतंही वाचन अथवा अभ्यास न करता बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आक्षेपार्ह विधान करून समाजात वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर या पुस्तकाचं प्रकाशन प्रशांत आंबी यांना धमकी व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गुंड प्रवृत्तीचे व हुकुमशाहीचे दर्शन घडवत आहेत. हे कृत्य निंदनीय व लोकप्रतिनिधी म्हणून न शोभणार आहे. तसेच भोंदू धीरेंद्र शास्त्री याने नुकतेच शिवराय थकले आणि राजपाट समर्थकाकडे दिला हे कथित वक्तव्य करून समाजात तेढ व संताप निर्माण केला आहे. या सर्वांचा ब्लॅक पॅंथर पक्ष व RPI आठवले गट चंदगड तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करत आहेत. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या भोंदू धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्रात येण्याची बंदी घालून त्याच्यावर गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे. यापूर्वी भोंदू धीरेंद्र शास्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी जगद्गुरू संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर यांच्या संत परंपरेबद्दल गरळ ओकून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महाराष्ट्रातील महापुरुषांचं महत्त्व कमी करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्रात महापुरुषांचा आणि समाज प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांचा अपमान करणं, प्रकाशकांना धमकवणं आणि जाहीररित्या अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ करणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला न शोभणार आहे. राज्याच्या अस्मितेशी आणि इतिहासाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी संबंधित आमदार संजय गायकवाड व भोंदू धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हे नोंद करून अटक करावी. अन्यथा येणाऱ्या भविष्यकाळात ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीनं सर्व परिवर्तनवादी, शिव फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि सुजाण नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला सरकार आणि शासन जबाबदार असेल. याची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित विघ्न संतोषी लोकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनात ब्लॅक पॅंथर पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, तालुका निरीक्षक विष्णू कांबळे, युवा अध्यक्ष मनोज कांबळे, युवा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव सुधाकर कांबळे, RPI पक्षाचे गणपत कांबळे, वैजनाथ कांबळे, रमेश कांबळे, विक्रम कांबळे, सागर कांबळे, परशुराम कांबळे, महादेव कांबळे या सर्वांच्या या निवेदनावरती सह्या आहेत. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश दळवी यांच्यामुळे मी कार्यकर्ता, ते उद्योजक झाले. राजकारणातील पहिले गुरु दळवी. प्रमोद कामत यांचं प्रतिपादन. आपण लहान असताना, राजकारण काही माहीत नसताना राजकारणातील माझे पहिले गुरु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यामुळे कार्यकर्ता व उद्योजक बनलो, असं भावनिक उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी बोलून दाखवले. कोनाळकट्टा येथे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळा प्रसंगी ते बोलत होते. दोडामार्ग तालुक्यातील एक लोकनेते सुरेश दळवी यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, शिक्षणाची दारे खुली केली. 40 वर्षापूर्वी आपण गावात एक सामान्य मुलगा होतो. कैलासवासी भाईसाहेब सावंत, प्रवीण भोसले, दीपक केसरकर, सुरेश दळवी तसेच इतर नेते मंडळी समवेत काम करण्याची संधी सुरेश दळवीमुळे मिळाली. आज आपण घडलो तो केवळ सुरेश दळवीमुळे. आज गुरु शिष्य यांची भेट होते, हा योगायोग घडून आला आहे. यावेळी प्रमोद कामत यांनी सांगितले की सुरेश दळवी यांनी एक दिवस मला बोलावून घेतलं. राजकारण कर पण धंदा सुरू कर सांगितलं. एक ट्रक घ्यायला सांगितला तेव्हा परिस्थिती बेताची. यामुळे सुरेश दळवी यांनी गोवा येथील एका माजी मंत्री याच्या नावानं एक कागद लिहून दिला. त्या कागदावर विश्वास ठेवून एक ट्रक दिला. यानंतर खडी क्रशर सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुढे केली, कर्ज उपलब्ध करून दिले. सुरेश दळवीकडून सर्वांना सन्मानपूर्वक मान मिळाला. राजकीय प्रवास सुरेश दळवीकडून झाली.
सुरेश दळवी यांचे अनंत उपकार कधी विसरणार नाही, आमचे घरगुती नातं आहे, असं जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी यावेळी व्यक्त केलं. सुरेश दळवी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शक्य झालं, असं कामत यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी प्रमोद कामत यांनी सुरेश दळवी यांचा सत्कार केला. तर तिलारी खोरे शिक्षण संस्था कोणाळकट्टा वतीनं सुरेश दळवी संचालकाच्या वतीनं त्यांचाही सत्कार करण्यात आला. काळभैरी मंदिर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम. 60 पोती प्लास्टिक कचरा व 10 पोती दारूच्या बाटल्या हटवून परिसर स्वच्छता. गडिंग्लज तालुक्यातील प्रसिद्ध निसर्गरम्य व धार्मिक स्थळ असलेल्या काळभैरी मंदिर परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मंदिर परिसर तसेच लगतच्या जंगल भागामध्ये वाढत चाललेला प्लास्टिक कचरा, मद्यप्राशनानंतर टाकण्यात आलेल्या बाटल्या व इतर घातक कचऱ्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम हाती घेऊन राबवण्यात आली. या मोहिमेत गडिंग्लज तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा चव्हाण, वनपाल सागर पवार, बड्याचेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचा सर्व स्टाफ, संत गजानन महाराज शिक्षण समूहातील सुमारे 70 विद्यार्थी तसेच वन परिमंडळ गडिंग्लज येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मंदिर परिसर, रस्ते, पायवाट तसेच जंगल क्षेत्रातून तब्बल 60 पोती प्लास्टिक कचरा आणि मद्यप्राशन करून टाकण्यात आलेल्या 10 पोती दारूच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर जमा झालेला हा कचरा योग्य पद्धतीने वर्गीकरण करून परिसर स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे गोळा करण्यात आलेला प्लास्टिक व इतर पुनर्वापयुक्त कचरा पुढील प्रक्रिया व पुनर्निर्मितीसाठी हसूर चंपू येथील रिसायकल सेंटरमध्ये पाठवण्यात आला. त्यामुळे स्वच्छतेसोबत पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाचाही आदर्श निर्माण करण्यात आला. या उपक्रमामुळे काळभैरी मंदिर परिसराची शोभा अधिक खुलली असून भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सकारात्मक संदेश पोहोचवला आहे. जंगल व धार्मिक स्थळ परिसरात प्लास्टिक, मद्याच्या बाटल्या आणि इतर कोणताही कचरा टाकणे हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक असून असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीवर संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासन व वन विभागाकडून देण्यात आला. त्याचबरोबर यापुढे जंगल क्षेत्रात व काळभैरी परिसरात प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे. प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास, मद्यप्राशन केल्यास तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असं संयुक्त व व्यवस्थापन समिती बड्याचेवाडी अध्यक्ष यांनी सूचित केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छ परिसर, सुरक्षित पर्यावरण हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने धार्मिक व पर्यटन स्थळांची स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, विद्यार्थी, पंचायत समिती व वन विभाग यांच्या समन्वयातून राबवण्यात आलेली ही मोहीम सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती प्रेरणादायीचं उदाहरण ठरलं आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर, पंचायत समिती गडिंग्लज त्या वतीनं आज आपण काळभैरी देवालय आणि हलकट येथे महाराज यांच्या सहकार्यानं, किंबहुना त्यांच्या पुढाकारानं प्लास्टिक वेचण्याचा आपण आज मोहीम या कामी वनपाल सागर